लोकसभेत मांडण्यात आलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक सरकारनं मागे घ्यावं. हे विधेयक म्हणजे वक्फची मालमत्ता हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप जमाते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष इलियास फलाही यांनी अकोल्यात केला. पारदर्शकतेच्या नावाखाली वक्फ मालमत्ता पाडण्याचं आणि बळकावण्याचं कारस्थान आहे, असं जमाते इस्लामी हिंदचे पदाधिकारी म्हणाले. प्रस्तावित विधेयकामध्ये वक्फ बोर्डाची व्याख्या, मुतवल्लीचा दर्जा आणि वक्फ बोर्डाचे अधिकारी यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डाच्या सदस्यांची संख्या वाढवण्याच्या नावाखाली बिगर मुस्लिमांना सक्तीचे सदस्य बनवण्याचा प्रस्ताव आहे. सेंट्रल वक्फ काउन्सिलमध्ये गैरमुस्लिम सदस्यांची संख्या 13 पर्यंत असू शकते. त्यापैकी 2 सदस्य अनिवार्य असतील. याशिवाय या बोर्डात बिगर मुस्लिम सदस्यांची सर्व धार्मिक ट्रस्ट आणि व्यवस्थापन समित्यांचे सदस्य आणि इतर जबाबदार व्यक्ती हे हिंदू, शीख किंवा इतर धर्माचे असणं बंधनकारक आहे. मात्र या बोर्डात गैरमुस्लिमांचा समावेश अनिवार्य प्रस्तावित करण्यात आलाय. अशात या विधेयकामुळे वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतात आणि सरकारी हस्तक्षेप वाढतो, असंही जमाते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष इलियास फलाही यावेळी म्हणाले.